फिरायला सगळीकडे जातात, सगळेजण जातात आणि मुख्य म्हणजे अशा जंगलांच्या भागांमध्ये जाण्याला जास्त पर्यटकांची पसंती असते. अशा वेळी जर बिबट्या समोर आला तर काय करावं? ऍक्च्युली ज्या वेळेस तुम्ही कोणत्याही संरक्षित क्षेत्रामध्ये जाता त्यावेळेस सरकारने काही नियम दिलेले असतात. जसं आता आपण या क्षेत्रामध्ये आलोय तर हे पण प्रतिबंधित क्षेत्र आहे, तर तिथे जाऊ नये हे सरकारने सांगितलेलं असतं. आणि जर तिथे गेल्यानंतर जर का बिबट्या समोर आला तर मग हे आपली चूक आहे असं मला वाटतं. पण जर अचानक इवन आजकाल म्हणजे फक्त संरक्षित क्षेत्रामध्येच नाही पण बाहेर पण संरक्षित क्षेत्राच्या बाहेर पण बिबट्यांचा वावर आहे. तिथे जर माणसाच्या समोर बिबट्या आला तर त्याने त्याच्यावरती हल्ला करू नये, त्याला दगड मारू नये, त्याला टीज करू नये किंवा त्याला असं दाखवू नये की मी तुझ्यासाठी एक धोका आहे. जर असं दाखवलं आपण त्याला तेव्हा तो ॲग्रेशन दाखवतो. जेवढं त्याच्यापासून लांब राहता येईल, जेवढं त्याला त्याचं डिस्टन्स मेंटेन ठेवता येईल, त्याला तेवढं असं वाटेल की ह्याला माणसापासून आपल्याला काही धोका नाहीये. असं जेव्हा बिबट्याला समजेल तेव्हा मग बिबट्या आपल्यावर हल्ला नाही करणार. पण आलाच समोर तर आपली मुवमेंट माणूस सगळ्यात पहिले घाबरतो, आरडाओरडा करतो मदतीसाठी. तर काय करायला पाहिजे? मग तेच म्हटलं की आरडाओरडा नाही केला पाहिजे, डिस्टन्स जेवढं मेंटेन करता येईल ते केलं पाहिजे, पाठ दाखवून पळायला नाही पाहिजे. अच्छा, मग अशा सगळ्या गोष्टी ह्या आपल्या एक नॅचरल इन्स्टिंक्ट, हळूहळू एक स्टेप बाय स्टेप मागे मागे जाऊन तो निघून जातो असं म्हणते. नॅचरल इन्स्टिंक्ट आपल्या जे आहेत ना ते आपण केल्यामुळे काय होतं की तो पण त्याच्या नॅचरल इन्स्टिंक्ट दाखवतो. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.